ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी यापूर्वी दिलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केलेली आहे आणि यावरून आता मनोज जरांगेंनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय। ओबीसी समाजाच्या नेत्यांचं जे मत आहे ते मत तसंच असणार आहे, कारण कोणत्याही ऑलरेडी सामाजिक मागासलेल्या वर्गामध्ये आणखी आपण आरक्षणामध्ये लोक घेण्यासाठी सहजता त्याचं स्वागत होत नाही। पण तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे। मी नाही ऐकलं ते पंकजा मुंडे काय म्हणल्यात काय नाही, मी नाही ऐकलं, परंतु मला नाही वाटत ते असं बोलतील म्हणून। आणि जर बोललेच असतील तर मराठ्यांना सावध होणं मग गरजेचं आहे। आता त्याच प्रमाणपत्रावर आणि त्याच मराठ्यांच्या गोरगरिबाच्या लेकराच्या मुळावर घाव घालायचं जर ते काम करत असतील तर हे अवघड आहे। मला आणखीनही नाही विश्वास बसत की ते मराठ्यांविषयी बोलले असतील, कारण कालपासून आज पण आम्ही सारखे कार्यक्रम असल्यामुळं आम्हाला नाही बघायला मिळालं। आणि जर ते सत्यच असेल तर मग आम्हालाही जसाल तसं बोलावंच लागणार आहे, जसाल तसं वागावं लागणार आहे। एक श्वेतपत्रिका जर खोट्या ओबीसी दाखले गेले असतील तर याची श्वेतपत्रिका सुद्धा त्या ठिकाणी काढण्याची गरज आहे का, अशी मागणी त्यांनी केलेली आहे। अजून तसा निर्णय झाला नाही, पण पंकजाताईचं म्हणणं एवढंच होतं की काही चुकीचे प्रमाणपत्र जर GRचा संभ्रम तयार करून GRबद्दल गैरसमज निर्माण करून काढले तर त्यावर मात्र नियंत्रण असलं पाहिजे। पण पात्र जे मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना मात्र आम्ही काही आमचा ना नाही कुणाचा, पण GRचा संभ्रम तयार करून GRचा चुकीचा अर्थ काढून कुणी जर सर्टिफिकेट दिल्या तर श्वेतपत्रिकाची मागणी काल झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।